आणि नागपूरकरांसाठी आजचा दिवस हा दिवाळीसारखा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने जागोजागी लाईव्ह स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे। अनेक चौकांना भाजपच्या झेंड्यांनी भगवमय करण्यात आलेलं आहे। याचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे आणि आजचा दिवस हा नागपूरकरांसाठी दिवाळीसारखा आहे। त्याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या अनेक शहरांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जो शपथविधी सोहळा आहे तो बघण्यासाठी लाईव्ह टेलिकास्टची देखील व्यवस्था केलेली आहे। आपण बघू शकतो की ते जे सायंकाळी जो शपथविधी सोहळा होणार आहे त्यासाठी ते स्क्रीन लावण्यात येणार आहे, समोर खुर्च्या टाकण्यात येणार आहे आणि शहरातील अनेक चौकांना सजवण्यात देखील आलेला। आपण बघू शकतो की लक्ष्मीनगर चौकातले हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात की संपूर्ण चौकामध्ये भाजपचे झेंडे लावण्यात आलेले आहे। सोबतच काही भावनिक होर्डिंग देखील आपल्याला नागपूर शहरामध्ये आजच्या दिवसाला पाहायला मिळतात। भाजपचे पदाधिकारी नीरज दोंतुलवार आपल्यासोबत आहे। कशा प्रकारचं वातावरण, कशी तयारी आहे? खूप आनंदाचं वातावरण आहे। भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाही तर संपूर्ण नागपूर शहर आणि विदर्भातील जनतेमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे। आमचा देवेंद्र दादा, आमचे देवेंद्रजी आज महाराष्ट्राचे हे मुख्यमंत्री बनतात आहे। आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। जे लोक शपथविधी बघण्याकरता मुंबईला जाऊ शकत नाही त्याकरता आम्ही या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता लाईव्ह स्क्रीनिंगची लाईव्ह टेलिकास्टचे सुद्धा आयोजन केलेले आहे। या ठिकाणी भव्य ढोल ताशा, आतिषबाजी, मिठाई वाटप आणि डान्स या पद्धतीने खूप आनंदाने आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहे आणि नागपुरातील सर्व जनतेला आव्हान करणार आहे की या ठिकाणी माजी महापौर संदीपजी जोशी यांच्या मार्फत या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टचं आयोजन केलेलं आहे। नागपूरकरांसाठी आजचा दिवस मध्ये दिवाळीपेक्षा कमी नाही। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।